बघितल्यानंतर मिशोला त्या गोष्टी अशा वाटतात की अरे काय वायफाय खर्च आहे, पण वायफाय खर्च नाही आहे. वेल ऑर्गनाइज दिसतं कुठे गेलं तरी. येस मध्ये मेन म्हणजे 3चा सेट आहे आणि मला 4 का आले ते असे मला सेट मिळालाय 2चा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असाल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल, आज मी एकटीच व्हिडिओमध्ये दिसणार आहे. आज विशू आणि विहा नाही आहेत. विहा झोपलेली आहे आणि तिच्या डॅडाला मी तिच्या बाजूला बसवलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ फक्त मीच आहे. तर मीच आहे म्हणजे मी काही मिशोवरून काही गोष्टी मागवलेल्या आहेत ज्या मला घरासाठी पाहिजे होत्या. आणि तर म्हटलं चला तुमच्यासोबत देखील मी शेअर करते की मी काय काय ऑर्डर केले. ते अजून बरंचसं मला खरं तर ऑर्डर करायचं होतं. तर म्हटलं हळूहळू एकसाथच काही घाई नाहीये. पण हे प्रोडक्ट येऊन खूप टाइम झालाय खरं तर आणि मी जस्ट वरच्यावर ओपन करून बघितलेले आणि मी म्हटलं तुमच्यासोबत पण आता दाखवते. आणि खूप रिझनेबल प्राइसमध्ये मला मिळालेले आहेत आणि म्हटलं खूप छान तर गोष्टी आहेत. तर चला मी काय काय ऑर्डर केलंय तर तुमच्यासोबत देखील शेअर करते. आणि नंतर अजून जे काही मी ऑर्डर करेन बघू होते ते कधी करणार आहे आय डोंट नो. पण ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर जास्त वेळ न घालवता तर मी व्हिडिओला स्टार्ट करते. तर सगळ्यात आधी आहे हे मला खूप आधीपासून पाहिजे होतं त्याच्यामुळे मी मागवलंय. एकदम विंटेज लुक देणारा आहे आणि विशूचं हे सगळ्या अशा गोष्टी बघून विशूचं असं होतं हे हे मी म्हटलं तू गप्प बस, मला पाहिजे, मी ऑर्डर केलंय. तर येस असं चालू असतं आणि नंतर त्यालाच त्या गोष्टी आवडतात खरं तर की हा बाबा चल दिसायला पण छान आहे आणि युजफुल आहे. आता टिश्यू आमच्या घरी असतात तर आता टिश्यू ठेवायला एक होल्डर पाहिजे होता मला आणि हा खूप टाइम पासून मला घ्यायचा होता. असं रेडिओच्या थीम मध्ये आहे आणि कलर एवढा छान आहे ना, तुम्ही बघू शकताय बघा, खूप मस्त. आणि यामध्ये असं टिश्यूज तुम्ही ठेवू शकता आणि एक 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 टिश्यू काढून घ्यायचे आणि खूप छान आहे. मला खूप टाइम पासून घ्यायचं होतं त्याच्यामुळे मग सगळ्यात आधी मी हे ऑर्डर केलंय. तर बघून घ्या तुम्ही, क्वालिटी पण खूप छान आहे. आणि ह्याची प्राइस वगैरे सगळ्यांच्या ज्या प्राइजेस आहेत त्या मी साईडला मी मेन्शन करेन, कारण आता सगळ्यांच्या प्राइजेस माझ्या एवढ्या लक्षात नाही आहेत. तर मी पुन्हा एकदा जाऊन चेक करेन, कारण प्राइजेस कमी जास्त होत राहतात, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. त्याच्यामुळे मी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा ह्याची प्राइस काय होती हे मी साईडला सगळ्यांच्या मी प्रोडक्टच्या मेन्शन करेन. तर हे आहे फर्स्ट टिश्यू होल्डर. त्याच्यानंतर तर आहे हे बघून तर विशूचं होतं असं 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 झालेला तो, पण भेटलं नाही, मला आवडलेलं, मला घ्यायचं होतं. तर टाइम टाय. तर तुम्ही पण बोलाल हे काय आहे. तर हे छोटे छोटे बास्केट आहेत आणि हे ऍक्च्युली मी ना ह्याच्यासाठी घेतलेले आहेत, लसूण आणि अद्रक ठेवायला. आता तुम्ही पण हसाल माझ्यावरती, पण खूप छान दिसतं अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि हे बघा, हे क्यूटचे छोटे छोटे बास्केट आहेत. एकामध्ये म्हटलं लसूण ठेवायचं आणि एकामध्ये अद्रक ठेवायचं, कारण कांदे वगैरे ठेवायला तर ते मोठे मोठे असे आहेत माझ्याकडे. पण मी म्हटलं लसूण आणि अद्रक ठेवायला हे किती क्यूट, कारण जास्त आम्ही लसूण आणत नाही आणि अद्रक पण एवढ्यात इनफ होऊन जाईल. आणि तर येस, ह्याची क्वालिटी पण तुम्ही बघू शकता, खूप छान आहे. हे बघा, खूप मस्त. या दोनचा असा सेट मिळालाय मला, खूप मस्त आहे. तर येस, हे मी घेतलंय, म्हणजे हे मी अद्रक लसूण ठेवण्यासाठी घेतलंय. तर तुम्हाला अजून दुसरा काही जस्ट डेकोरेशन याच्यामध्ये काही ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, पण खूप छान लुक आहे ह्याचा. तर हे आहे. तर नेक्स्ट आहे हे ड्रायफ्रूट कटर. हे ॲक्च्युली मला खूप टाईमपासून हे पण घ्यायचं होतं, कारण बुबूची जेव्हा मी खीर वगैरे बनवतो तेव्हा ड्रायफ्रुट्स टाकतो त्यामध्ये. तर हे खूप इझिली म्हणजे क्रश होऊन निघतं, एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही, एकदम मीडियम. आणि खरंच ही युजफुल गोष्ट आहे जेव्हा आपल्याला म्हणजे असं खीर वगैरे बनवायचं असेल आणि ड्रायफ्रुट्स असं कटकट कटकट किंवा मिक्सरला आपण जर केलं तर एकदमच बारीक होतं आणि मग चॉपिंग करत बसायची गरज नाही. ह्यामध्ये जस्ट ड्रायफ्रुट्स जे काही तुम्हाला टाकायचे ते टाकायचे आणि हे जस्ट असं करायचं आणि इथून मस्त असे छोटे छोटे स्लायसेस, बारीक म्हणजे अगदी पण बारीक नाही अगदी पण जाड नाही, तुम्ही हे घेऊ शकता नक्कीच. नेक्स्ट जास्त पण नाही आहेत, बऱ्यापैकी आहेत, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर नेक्स्ट आहे, येस, हे पण खूप छान आहे. हे ऑलरेडी माझ्याकडे आहे आणि त्यामुळे मला अजून एक घ्यायचं होतं म्हणून मी हे घेतलंय. तर हे आहे सोप ठेवण्यासाठी, म्हणजे साबण जे आपल्या आंघोळीचा असतो ते ठेवण्यासाठी आहे, सोप होल्डर. तुम्ही ह्याची पण क्वालिटी बघू शकता, खूप छान आहे. आणि ह्याच्या मागे असं आहे आणि ह्याला काही ड्रिल वगैरे करायची गरज नाहीये, जस्ट हा हे दिलेलं आहे. हे याच्या मागे असं तुम्ही याचं स्टिकर काढून लावायचं आणि जिथे तुम्हाला ठेवायचे वॉशरूम मध्ये मी सोप घेऊ शकता, हे असं काढायचं आणि त्याच्यानंतर
ह्याच्या खाली हा छोटासा ट्रे आहे, त्याच्यामध्ये पाणी जमा होतं, म्हणजे हे पाणी असं फेकून द्यायचं. तर जास्त म्हणजे आपलं पाण्यात साबण राहत नाही, काही नाही आणि खूप छान आहे. तर हे असं आहे सोप होल्डर, हे पण खूप छान आहे. त्यानंतर हे आधी ठेवून घेते, नाही तर हरवलं तर, कारण ह्याच्यावरतीच तर सगळं आहे. हे लावणं खूप गरजेचं आहे. हे मस्त फक्त आधी तुम्ही बघून घ्या तुम्हाला कुठे लावायचंय ते, आणि ती जागा व्यवस्थित अगदी कोरडी करून घ्या. ती जागा, हा येस, ती जागा ओली नसली पाहिजे. व्यवस्थित सुक्या कोरड्या कपड्याने तुम्ही ती टाईल्स जे आहे बाथरूम मध्ये तुम्हाला जिथे कुठे हे फिट करायचंय ते आधी व्यवस्थित कोरडं असलं पाहिजे, ओलं नसलं पाहिजे. तेव्हाच ते व्यवस्थित तो ग्लू जो आहे तो स्टिक राहील. आणि मस्तपैकी ते नंतर फोल्ड करा आणि तुम्हाला वापरायला रेडी आहे. तर येस नेक्स्ट आहे हे आहे होल्डर. हे 2चा सेट आहे आणि ह्यासोबतच 2 सोप ठेवायला देखील होल्डर आहे. म्हणजे ह्यावर तुम्ही सोप ठेवा तुम्हाला, किंवा दुसरा ब्रश वगैरे काही ठेवायचं असेल तर ते देखील ठेवू शकता. हे 2चा असा सेट आहे. हे देखील मागवले मी. आणि ह्यासोबतच अजून एकाला, फक्त एकालाच आहे, हे असं होल्डर आहे जे इथे असं फिट करायचं. एक ह्या साईडने असं आणि एक ह्या साईडने. तर येस, इथे मग तुम्हाला जे काही ठेवायचं असेल, एखादं टॉवेल, नॅपकिन काही ठेवायचं असेल. आता हे मला ऍक्च्युली किचन मध्ये ठेवायचं आहे का बाथरूम मध्ये ठेवायचं हे अजून माझं डिसाईड नाही झालेलं आहे. तर हे मी नंतर बघते. तर हे असे 2चे सेट आहेत. तर बघू, एक वॉशरूम मध्ये ठेवेन आणि एक किचन मध्ये, एक ऑइलची बॉटल्स वगैरे ठेवायला, आणि ह्यावरती मग माझं किचनचा जो टॉवेल आहे जे मी मागवले ते देखील तुम्हाला दाखवते, थांबा. तर ते इझिली होऊन जातील, म्हणजे किचनचा टॉवेल सेपरेट राहील, कोण हात लावणार नाही. तर हे असं काहीसं आहे. तर ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे. हे बघा, हे एक आणि हे एक, फक्त एकालाच फक्त होल्डर आहे, ह्या दुसऱ्याला नाहीये. तर आणि त्यानंतर हे आहे हे सोप होल्डर. हे 2 मिळालेले आहेत मला, 1 आणि 2. आणि सेम हे पण सेम त्याच्यासारखेच हे असे हुक्सला मागे हे स्टिक करायचं, ओलं नसलं पाहिजे. हे आता बघू मला कुठे लावायचं अजून असं डिसाईड नाही झालेलं आहे. तर हे मी नंतर लावेन. येस. त्यानंतर हे पण मला खूप टाइम पासून मागवायचं होतं. फायनली मला जे जे पाहिजे होतं ते एक 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 अजून अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत खरं तर ज्या मला पाहिजेत. बघू आता हळूहळू मी ऑर्डर करेन त्या. तर हे आहे. हे तर मला तर असं वाटतंय, म्हणजे तुम्हाला आधी ओपन करून दाखवते, मग म्हणजे तुम्हाला कळेल. तर खूपच बऱ्यापैकीच मोठी आहे, तुम्ही बघू शकता. मला वाटलेलं छोटं असेल, पण नाही, बऱ्यापैकी मोठी आहे ही. तर येस. आणि इथे हे होल तुम्ही बघू शकता. तर हे काय आहे तर मी सांगते. तर हे पिशवी जे असते ना, कारण विशूला मला सांगता असं एक्सप्लेन करताना मला असंच झालेलं. हे काय आहे तुम्हाला मी सांगते. तर हे जे आहे, म्हणजे घरी आपल्या एक्स्ट्राच्या ज्या कॅरी बॅग्स वगैरे पिशवी, म्हणजे युजली आमच्या इथे ओला कचरा सुका कचरा हा वेगळा असतो. तर त्याच्यामुळे ओला कचरा ठेवायला स्पेशली आम्हाला खूप कॅरी बॅग्स लागतात. तर त्या इथे तिथे आमच्या जे ड्राय बाल्कनी आहे तिथे एक पिशवीच केलेली आहे. त्याच्यामध्येच सगळ्या अशा पिशवी आम्ही टाकून ठेवलेल्या आहेत. पण ते असं मेसी दिसण्यापेक्षा हे मला खूप असं छान वाटलं, म्हणजे वेल ऑर्गनाइज दिसेल असं जर मी केलं तर. त्यामुळे मला हे खूप आवडलं. तर म्हणजे ज्या पण एक्स्ट्राच्या कॅरी बॅग्स वगैरे असतील त्या मी इथे ह्यामध्ये ठेवणार, आणि एक 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 जशी लागेल तशी काढून घ्यायचे. एक अडकवण्यासाठी हे दिलेलं आहे. तर अडकवलं की हे मध्ये ज्या ज्या एक्स्ट्राच्या माझ्या कॅरी बॅग्स येतील त्या मी ह्यामध्ये ऍड करत जातील, आणि जसं लागेल तसं, म्हणजे आपल्याला शोधायची गरज नाही किंवा काय नाही. असं एक 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 जेव्हा काढणार तेव्हा ती एक 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 असं खाली येत जातं. तर हे असं प्लास्टिकच्या ज्या पिशव्या असतात एक्स्ट्राच्या, त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे. खूप छान आहे. मला ऍक्च्युली वाटलेलं हे खूप छोटं असेल, पण नाही, हे खूप मोठं आलंय. आणि हे मी आत्ताच ओपन करून बघते तुमच्या समोर. खूप छान आहे. तर येस, हे आहे. त्यानंतर 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 येस, ॲप्रॉन. हे सुद्धा खूप रिझनेबल मला मिळालं. मी प्राइस जातं कारण मला माहिती आहे, बट स्टिल ती आहे की नाही मला माहित नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा चेक करून, जसं की मी बोलली, मगच मी टॅग करेन. आणि प्लास्टिक आहे त्याच्यामुळे आपले कपडे ओले होण्याचा चान्सेस नाहीये. आणि ह्यामध्ये इथे अजून एक पॉकेट बोलू शकतो, पॉकेट दिलंय. आणि प्लस इथे साईडला सुद्धा हात पुसायला सुद्धा तुम्ही बोलू शकता. म्हणजे असं युजली पटकन असं होतं ना, हात कुठे पुसायच्यात आणि ते खराब होतं. तर इथे असं पटकन असं साईडला असं बांधल्यानंतर हात पुसता येतील. आणि हे खरं तर रेनकोट कसा आपला असतो त्याच कापडमध्ये आहे. त्यामुळे आपले कपडे भिजणार नाहीत. कारण हे भांडी घासताना माझ्याकडे ऑलरेडी आहे पण ते खराब झालंय, त्यामुळे मला हे पाहिजेच होतं. तर ह्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आली आहे, खूप मस्त आहे.
तर आता हे पण मस्तपैकी आता यूज करायला स्टार्ट करेन मी, कारण व्हिडिओ बनवायचं होतं त्यामुळे मी हे सगळं थांबलेले. ऍक्च्युली मी अजून हे आणि मला व्हिडिओ बनवायला टाइमच मिळत नव्हता. म्हणजे किती आता एक्सक्युजेस कायच देऊ, तर जाऊ दे, ठीक आहे. आणि हे क्यूट क्यूट हे सुद्धा मी मला आवडले म्हणून मी ऑर्डर केले. कुठे ठेवणार आहे माहित नाही. आणि हे क्यूट क्यूट होल्डर आहेत. 3चा सेट आहे ह्यामध्ये, हे असं. आणि ह्याच्यामध्ये मेन म्हणजे 3चा सेट आहे आणि मला 4 का आले ते. 3चा सेट आहे. येस, म्हणजे यामध्ये तुम्ही असं सेम भिंतीवरती स्टिक करा आणि हे होल्ड करा. आणि तुम्हाला ह्यामध्ये मग हे जर तुम्हाला वॉशरूम मध्ये देखील ठेवायचं असेल तर तुम्ही ब्रश, कोलगेट काही ठेवू शकता. आणि खाली इथे असे होल्स आहेत, त्याच्यामुळे खूप छान आहे. म्हणजे पाणी वगैरे काय असेल ते गळून जाईल. आणि ह्याचं क्यूट म्हणजे ह्याच्यासाठी की ह्याला जे स्टिक करायचं आहे ना, तर ते असे आहेत, टेडी बिअर सारखे आहेत, ज्यामुळे लुक खूप छान येतो. हे बघा, मी एक तुम्हाला लावून दाखवते. हे असं जे मागे आहे ना, तर हे असं क्यूट दिसतंय ना, मला तर खूप आवडलं. आणि हे मी 3 आहेत, पण हे ऍक्च्युली हे 4 आलेत. आय डोंट नो का, पण हे असं खूप मस्त आहे. येस, ह्याची पण क्वालिटी खूप मस्त आहे. तर मी हे ह्यासाठी ऑर्डर केलेत. त्यानंतर आहे हे टॉवेल्स. जसं की मी बोलली होती, मला किचनसाठी सेपरेट टॉवेल हवे होते, कारण मला अजिबात आवडत नाही की म्हणजे थोडंसं म्हणजे माझा आहे प्रॉब्लेम आहे बोलू शकता, की म्हणजे पर्टिक्युलरली चपाती भाकरी करताना जो आपण परातीच्या खाली टॉवेल घेतो तो वेगळा, आणि प्लस आपलं एखादं किचनमध्ये काही भांडं ओलं असेल तर ते पुसायचं असेल तर तो वेगळा. हे असं माझं आधीपासून आहे, त्यामुळेच मग मी हा सेट घेतला. तर हा असा 6चा सेट आहे. म्हणजे बघा, हे असं, म्हणजे हे स्पेशली मी एखादा आपल्याला काही किचनमध्ये पुसायचं वगैरे असेल, एखादा डब्बा वगैरे, तर हाच टॉवेल यूज करायचा त्याच्यासाठी. आणि मी जसं की मी तुम्हाला बोलली नाही, ह्याच्यासाठीच मी हे ऑर्डर केलंय, कारण जेणेकरून जर हे मी किचनमध्ये लावलं तर हा समजा आता हा मला किचनसाठी स्पेशली ठेवायचं आहे, तर हे मी असंच यावरती ठेवून देणार. येस, तर जेणेकरून म्हणजे काही मला एखादं ओला डब्बा असेल, मिक्सरचं भांडं असेल, ओलं आहे ते पुसायचं असेल, तर ह्याच कपड्याने पुसायचं, दुसरे कुठलेही कपडे वापरायचे नाहीत. त्यासाठीच हे मी असं घेतलेलं आहे, जेणेकरून वेल ऑर्गनाइज सर्व राहील. त्याच्यामुळेच मी हे असं ऑर्डर केलं. हे मला मला हे किचनमध्येच लावायचं आहे खरं तर, फक्त मला आता बघायचं आहे व्यवस्थित राहते की नाही, आणि त्यासाठीच मी असं ऑर्डर केलं, जेणेकरून मी ह्याच्यावरती हे किचनचं स्पेशली जे टॉवेल असं बोलू शकता ते मी ह्याच्यावरती ठेवेन. आणि हे एक्स्ट्रा छान आहे, म्हणजे एकदम सॉफ्ट आहे, असं खूप सॉफ्ट आहे. तर पण साईज पण तुम्ही बघू शकता, छान आहे. 1 2 3 4 5 6, तर येस. तर हे असे आहेत. तर हे बऱ्यापैकी म्हणजे आता मला एक कपडा पुसायला म्हणजे हे मी रोज चेंज करू शकते. जसं हात पुसायला माझ्याकडे 2 आहेत, डेली मी ते चेंज करते. तर हे देखील असं डेली मी चेंज करू शकते. त्यामुळे मी एक्स्ट्राचे हे 6चा सेट होता तो मी ऑर्डर केलाय. तर येस, दॅट्स इट. अजून काही आहे का? तर नाही. अजून काही असेल तर हे सर्व जे मी ओपन केलेले हे कॅरी बॅग्स तुम्हाला दिसतात तर तेच आहे. आणि हे फेकून न देता हे आम्ही ठेवून देतो, कारण जसं की मी बोलली, आम्हाला ओला कचरा वेगळा ठेवावा लागतो. त्यासाठी आम्हाला ह्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग्स लागतात, कारण ओला. मग हे आता एक एक जसं असणार ह्याचं आम्ही आता इथेच मी तुम्हाला दाखवते, जाऊ दे चला. तर हे असं, ही एक झाली, सपोज ही एक दुसरी. त्यानंतर अजून हे जसे येतील तसे मी एक एक टाकत जाणार. आणि जेव्हा मला काढायचं झालं, कुठे गेलं, तर की मी बोलली हा इथे एक होल आहे, तर त्यातून असं, येस, तर हे असं काढायचंय. म्हणजे जास्त काही करायची गोष्ट नाहीये. एक एक त्यातून जसं लागेल तसं काढून घ्यायचं. तर छान आहे की नाही? पण आधी बघितल्यानंतर मिशोला त्या गोष्टी अशा वाटतात की अरे काय वायफाय खर्च आहे, पण वायफाय खर्च नाही आहे. वेल ऑर्गनाइज दिसतं. माझ्यासारखं जे कोणी असं होम डेकोरसाठी ऑर्डर करतात त्या रिलेट करू शकतात मला, की मी जे बोलते ते बरोबर आहे की नाही. तर येस, दॅट्स इट. तर हा होता माझा छोटासा मिशोवर हॉल. तर येस, मला नक्की सांगा तुम्हाला ह्या सर्वांमध्ये काय आवडले ते. मला कमेंट करा. तुम्ही कमेंट करत नाही, फक्त व्हिडिओ बघताय. प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जर फर्स्ट टाइम तुम्ही बघत असाल तर खूप छान छान व्हिडिओज आहेत आमच्या चॅनलवरती, नक्की जाऊन चेकआउट करा. तर हा होता माझा छोटासा हॉल. तर होप्स तुम्हाला आवडला असेल. आज पुरतं एवढंच आहे. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.